आपण आज कोरोनाला फार घाबरलो आहे, पण रस्ते अपघाताला नाही घाबरत आहोत. या धरणात माझं गाव बुडालं, माझं माहेर बुडालं, पण या नावाला इलैगोने, कुर्ली या नावाने लोकांपर्यंत आणलं. भारतातल्या गाड्यामध्ये फक्त इलैगोच देते, तेही बबलीमध्ये. हे स्पीड या पेट्रोलच्या गाडीच्या पेक्षाही वेगात जाईल. लोकांना कळून दे, खरंच आम्ही ही उत्पादनं सावंतवाडीत बनवतोय. जिल्ह्यात 20 ते 21 डीलर्स आणि सर्व्हिस सेंटर्स पहिले बांधलेत. मालवणी म्हणत असताना सुद्धा हायटेक सुद्धा आहोत. तुमची बॅटरी किती चार्ज आहे हे तुमच्या मोबाईलवर कळेल. गंभीर समस्या पेट्रोल दरवाढीची, प्रदूषण आणि पर्यावरणाच्या हानीची, चर्चा इलेक्ट्रिक बाईकच्या पर्यायाची, तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं इलैगो बाईकची. इलैगो प्रस्तुत सिंधुदुर्ग लाईव्ह कट्टा. नमस्कार. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या लाईव्ह कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बऱ्याच वर्षानंतर चिपीत पहिल्यांदा विमान उतरलं आणि इतिहास घडला. तसाच इतिहास घडला इलेक्ट्रिक बाईकच्या क्षेत्रात इलैगोच्या रूपानं. अल्पावधीतच नामांकित ब्रँड असलेल्या इलेक्ट्रिक बाईकमधलं इलैगोनं आपलं वेगळं नाव कमवलं. आणि आज मात्र ही बाईक बाजारात आल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न पडले. ही बाईक कोकणच्या रस्त्यावर कशी चालणार? जेव्हा पाऊस पडेल तेव्हा याच्यावर काय परिणाम होणार? असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात होते. आणि आजच्या या लाईव्ह कट्ट्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत ग्रो ग्रीनचे मॅनेजिंग डायरेक्टर जयवंत गवस सर. नमस्कार. त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेनिंग हेड असलेले स्नेहल पेडणेकर सर. नमस्कार. त्याचबरोबर कोकण 7 आणि सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण सर. त्याचबरोबर सिंधुदुर्ग लाईव्हचे जे प्रतिनिधी आहेत तेही या कट्ट्यात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे एक खास नाव आहे जे सध्या अनेकांच्या तोंडावर रुळतंय, ते म्हणजे मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे लकी कांबळी सर. आपल्या सगळ्यांचं या लाईव्ह कट्ट्यात मनपूर्वक स्वागत. आणि मी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण 7चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी या कट्ट्याची सुरुवात करावी. सर, सर्वप्रथम स्वागत तुमचं. खरं तर अगदी कोकणवासियांचं एक मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अगदी 2 दिवसापूर्वी साकार झालं. अगदी आपल्या ह्या कोकणामध्ये पहिलं विमान उतरलं आणि त्यानंतर खरी चर्चा होती अनेकांची, पण सध्या आम्ही जी चर्चा पाहतो आहे ती इलैगोची चर्चा पाहतो आहे. खरं तर कोकण म्हटलं की तिथे पर्यावरण आलं, कोकण म्हटलं की तिथे निसर्ग सौंदर्य आलं आणि असे अनेक रूपं आहेत कोकणाची. आणि ह्या कोकणाचं आज रक्षण करण्यासाठी अनेक माध्यमं सध्या काम करतात. अगदी दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंत अनेक पर्यावरणवादी आहेत, अनेक पर्यावरण चळवळी आहेत, संस्था आहेत. तर पर्यावरण आपल्या कोकणचं कसं आपण सांभाळावं व पर्यावरण कसं जपलं पाहिजे. ठीक आहे, अजूनही आपण प्रदूषणाच्या यादीत नाही आहोत कोकण, पण तरी पण हे कोकणचं प्रदूषण भविष्यात आपल्याला टाळता यावं यासाठी पण अनेक उपक्रम सध्या राबवले जातात. पण हे सर्व चर्चा आहेत, पण खरं जर प्रॅक्टिकली जर पहिलं पाऊल टाकलं असेल तर मला असं वाटतं आहे की ते पहिलं पाऊल इलैगोने टाकलेलं आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून तुम्ही आता डायरेक्टली म्हणजे कोकणचं पर्यावरणाचं तर रक्षण करणारच आहेत, त्याशिवाय इथलं प्रदूषण पण तुम्ही टाळणार आहात. अपघाताचं तर मी बोलत नाही आहे. सध्या जे काही अपघात वगैरे होतात तर मला असं वाटतं की ते अपघातसुद्धा तुम्ही म्हणजे लोकांचे जीव वाचवण्याचं देखील एक मोठं काम तुम्ही हाती घेतलेलं या माध्यमातून. तर मी जास्त खोलात जात नाही, पण मला नेहमीच एक प्रश्न असतो की हे तुम्हाला सुचलं कुठे? नक्की ही संकल्पना तुमच्या हृदयातून नेमकी आली कशी, हे मला जाणून घ्यायला पहिल्यांदा आवडेल. खूप छान प्रश्न आहे. सुरुवात
कशी आणि कुठून झाली. तसं मी शेतकरी, हाडाचा शेतकरी म्हटलं तरी चालेल. अजूनही मला बरेच जण ते माझ्या शेतीत असं असं झालं त्याचं काय करायचं म्हणून विचारायला येतात आणि मीही त्यांना माझ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. पण या विचाराची जी बीजं आहेत ती माझ्या मुलामध्ये, रेवणमध्ये आहेत. त्याला जन्मताच म्हणजे तो, बाकीची मुलं चॉकलेट, चेंडू याच्याबरोबर खेळतात, तो बॅटऱ्यांबरोबर खेळायचा. बॅटऱ्या असा त्याचा खेळ असायचा. हे सगळं चालू होतंच. तर एक दिवस सहज आमची चर्चा झाली होती, तर हे असं असं होणार आहे. तो आपल्या सायकलवर, टोबू सायकलवर पेप्सीच्या बॉटलची झाकणं वापरून वेगवेगळे प्रयोग करत होता. मीही ते जवळनं बघत होतो आणि याच्यातच या विचाराचा जन्म झाला. हे असं करत असताना हे असं केलं तर काय, मग आम्ही ते सुरुवात केली. मग नंतर करू असा एक विचार आमच्यापर्यंत येत होता. तेव्हा त्यांनी मला एकदा बजावून सांगितलं. काय सांगितलं? तेव्हा तो मला वाटतं 8, 9, 10 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा, 9 वगैरे वर्षाचा असावा. त्या वयात त्याच्यात एक प्रगल्भता मला दिसली. तुम्ही चुकताय म्हणालो, तुम्ही चुकताय, तुम्ही नंतर करूया हे सांगताय ना, असंच असतं तुमचं. आणि तेव्हा त्याने सांगितलं, त्याने व्हॉट्सअपचं मला उदाहरण दिलं. सोशल मीडियात भरपूर चॅनल्स आहेत, पण व्हॉट्सअपच का? कारण तो पहिला आला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. मग जर आपल्याला पण आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणायची असेल तर आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल, आपल्याला पाऊल टाकावं लागेल. आणि त्याच्या विचारात आजचा इलेगो उभा आहे. खरं तर इलेगोची ही तुमची चळवळ आहे. हे खरं बघायला गेलं तर हा व्यवसाय नाही आहे, चळवळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ती कोकणासाठी फार गरजेची होती. मला आठवतं आहे तुमची म्हणजे जेव्हा तुम्ही इलेगोची स्थापना केलात आणि इलेगोच्या माध्यमातून अनेक आतापर्यंत 1-2-3 तुम्ही स्कूटर, इलेक्ट्रिक बाईक ही मार्केटमध्ये आणलात. खरं तर आजच्या कट्टाचा योगायोग म्हणायला पाहिजे असं मला वाटते. कारण आजच तुमच्या बबली या इलेक्ट्रिक बाईकचं लॉन्चिंग झालेलं आहे. यापूर्वी तुम्ही टस्करचं लॉन्चिंग केलात. मला वाटतं कोकोनटचं पण लॉन्चिंग केलं. लोक ती चालवत आहेत सध्या रस्त्यावर. या कोकोनट आणि टस्कर सध्या आम्ही पाहतोय, लोक चालवत आहेत आणि त्याचा आनंद पण घेत आहेत. आणि सगळ्यात म्हणजे ती लोकांच्या चेहऱ्यावर त्याचं हास्य आहे. कारण का की फार मोठी त्यांची बचत होते. सध्या जो काय म्हणजे आपल्या खिशातला पैसा किती वाचतो हे जे लोक जेव्हा पाहतात तेव्हा ते यातून समोर येते. पण बबली आज तुम्ही लॉन्च केलेलं आहात, तर बबलीबद्दल का आणि बबलीचं वैशिष्ट्य काय आहे आणि बबली आता काय करणार आहे, इतिहास काय करणार आहे? कारण 2 गाड्यांनी तुमचा इतिहास केलेला आहे, आता बबली काय इतिहास करणार? बबलीबद्दल मला विशेष आस्था आहे किंवा प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मागची काही वर्ष आम्ही काम करत असताना आम्ही या ज्या गाड्या मागच्या बनवतो आम्ही इथे बनवत नव्हतो, कारण ती व्यवस्था इथे नव्हती. मग आम्हाला कुठच्या तरी वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या राज्यामध्ये जिथे ती व्यवस्था उपलब्ध आहे अशा ठिकाणी ते करावं लागतं. ऑफकोर्स हे सगळं करत असताना प्रचंड रिस्ट्रिक्शन्स होते. हे सगळं करताना मर्यादा पडत होत्या आणि ह्या मर्यादेतनं बाहेर पडायचं, त्याच्यात R&D आमचं चालूच होतं. ह्या गाड्या मार्केटमध्ये फिरत असताना आमचं सतत लक्ष होता की आमचे ग्राहक जे चालवत आहेत त्या ग्राहकांना काय अडचणी येत आहेत, सतत आमचं त्याच्यावर लक्ष होता आणि त्यांच्या अडचणीवर आम्ही मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होतो. मी रेवणसोबत आशिष आणि माझी सगळी टीम, म्हणजे टेक्निकल टीम, मार्केटिंगची टीम, त्याच्याबरोबर मार्केट रिसर्चची टीम. मग आमच्याकडे आमचे सेल्स मॅनेजर्स आहेत, हे मार्केटमध्ये जातात, लोकांच्या अडचणी लक्षात घेतात, त्यांना माहिती देतातच, पण त्याच्याबरोबर त्याच्या अडचणी लक्षात घेतात आणि या अडचणीतून आम्ही विशेष काही काम करता लक्षात आलं. तर बऱ्याच वेळ मी बघितलं, आम्ही मागच्या वेळेस वांगड म्हणून आमची जी गाडी आहे, ती वांगडच्या गाडी इथे छोटासा अपघात झाला. एक गावडे म्हणून आहेत अपंग,
ते इथे बसले होते आणि सहजपणे त्यांचा एक्सेलेटर हात गेला आणि एक मोठा अपघात होता, आता वाचला. म्हणजे जीवावरचं बोटावर बेतलं असं म्हणायला हरकत नाही. त्या अपघातात मला 2 दिवस झोप दिली नाही. हे माझ्या समोर घडलं आणि माझ्या हातात ते होतं म्हणून मी ते वाचू शकलो. पण असं प्रत्येक वेळेस मी समोर असू शकेन का, हा विचार होता. आणि त्याच्यात आम्ही आत्ताच्या बबलीमध्ये ती सुधारणा केली आहे. तुम्ही गाडी चालवताय, थांबलात, 10 सेकंद तुम्ही गाडीत कोणत्याही प्रकारची हालचाल केला नाहीत, गाडी पार्किंग मोडवर जाते. जेव्हा तुम्ही पार्किंग मोडवरनं ती बाहेर काढाल त्याच वेळेस गाडी पुढे जाईल. हे मला वाटतं आज या क्लासमधल्या भारतातल्या गाड्यामध्ये फक्त इलई कोच देते, तेही बबलीमध्ये. खरं तर तुम्ही मार्केटच्या बाबतीत बोललात म्हणून मला निश्चित स्नेहलला पण विचारावं असं वाटते, कारण मार्केट रिसर्च जी आहे आणि त्या टीममध्ये स्नेहल काम करतोय. बबली कशा पद्धतीने लोकांना आवडेल असं काय केलेलं, म्हणजे सरांनी तर वेगळे पण सांगितलेलं आहे. मार्केट रिसर्च तुम्ही स्वतः करताय, काय वाटते? कसं झालं आहे, लोकांसमोर बरेचसे प्रश्न आहेत. मुळात इलेक्ट्रिक बाईक ही कोकणातल्या रस्त्यांवर चालेल का? इथे जे चढाव आहेत, उतार आहे, इथले जे खडकाळ रस्ते आहेत, इथे जे खड्डे आहेत रस्त्यांना, अशा केसेसमध्ये त्या गाड्या चालतील का? त्यातही त्या डबल सीट चालतील का? असे बरेचसे प्रश्न होते. बबली ही गाडी बनवताना त्या सगळ्या गोष्टींची आम्ही खबरदारी घेतली. इथल्या कुठच्याही चढावांना, कुठच्याही उतारांना ती गाडी चालेल. अगदी पाण्याचा प्रसंग असेल, पाण्यातनं ती गाडी जर जायची असेल, नॉर्मली आपल्याकडे कोकणात म्हटलं तर खड्ड्यांमध्ये पाणी किंवा पाण्यातनं जाणं हा बऱ्याच वेळेला प्रसंग येतो, तर बबली ही त्यासाठी सक्षम गाडी आहे. गाडीची बॉडी आहे तीसुद्धा त्या ताकदीची बनवलेली आहे. आपल्याकडे हेवी पाऊस पडतो, मग त्या ताकदीची बॉडी आहे त्याची. लोकांना स्पीड पाहिजे होता, आपण त्या गाडीला स्पीड दिलं आहे. डबल सीट चढाव चढण्याची कॅपॅसिटी त्या गाडीकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यात जे काही प्रश्न पडलेले होते या पूर्ण गाडी किंवा इलेक्ट्रिक बाईक्सच्या माध्यमातून, तर त्यातले मोस्ट ऑफ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही बबलीच्या माध्यमातून केलेला आहे. नक्कीच. आता आपण बबलीबाबत सविस्तर बोललोच, पण बबलीबरोबर आपल्या टस्कर, त्यानंतर कोकोनट अशा अनेक गाड्या आज इलेक्ट्रिक बाईक आपल्या मार्केटमध्ये धावत आहेत. जसं तुम्ही बोललात की आज ग्राहकांच्या मनात अनेक जसे प्रश्न आहेत, तसा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इलेक्ट्रिक बाईकचं स्पीड आणि रेग्युलर बाईकचं स्पीड, तर हे नेमकं स्पीड किती आहे आणि कशा पद्धतीने ग्राहक याच्यातून समाधानी होतील? याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ना 2 प्रकार येतात. रजिस्टर्ड व्हेकल्स असतात, नॉन रजिस्टर्ड व्हेकल्स असतात. रजिस्टर्ड व्हेकल्स जे असतात त्यांना स्पीड असतो, त्या 50पेक्षा जास्त स्पीडमध्ये चालतात. पण नॉन रजिस्टर्ड व्हेकल्स आहेत ह्या 50पेक्षा कमी स्पीडमध्ये चालतात. आपण इलायगोमध्ये ह्या दोन्ही फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत. सध्या आपण ज्या गाड्या लॉन्च केलेल्या आहेत त्या सगळ्या नॉन रजिस्टर्ड व्हेकल्स आहेत. पण आपण भविष्यामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये आपल्या रजिस्टर्ड व्हेकल्समध्ये आणत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्या बाईक्स पण येतील. ज्यांना वेगाशी सफर करायचा आहे, ज्यांना स्पीडमध्ये प्रवास करायचा आहे, ज्यांना लाँग टूर्स करायचे आहेत, अशा लोकांसाठी आपण रजिस्टर्ड व्हेकल्स पण देऊ. पण तुर्तास आत्ता ज्या आपल्याकडे गाड्या आहेत त्या लोकांना त्यांच्या नियोजित स्थळात चांगल्या स्पीडमध्ये नेण्याच्या दृष्टीने आपण गाड्या बनवलेल्या आहेत. याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी उत्तर देऊ इच्छिन. पेट्रोलच्या गाडीकडे आपण बघतो, सगळ्यांना एकच गाडी, त्यात असं काही वेगळेपणा नसतो, वेगवेगळे कॅटेगरीज नसतात. 15-16 वर्षाच्या मुलाला पेट्रोलची गाडी देताना आईवडिलांची जी तगमग असते ती मी जवळनं बघितलेली आहे. आपण आज कोरोनाला फार घाबरलो आहे, पण रस्ते अपघाताला नाही घाबरत आहोत का? त्या कोरोनापेक्षाही जर विचार करायला गेला, कोरोना आल्यानंतर जर सिंधुरात जेवढे मृत्यू झालेत, दुर्दैवी आहेत ते, पण त्याहीपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू होतात. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देतो का? तर तो का देत नाही आहेत? कारण आपल्याकडे ज्या पेट्रोलच्या गाड्या आत्तापर्यंत होत्या त्याच्यात ती व्यवस्थाच नव्हती, सगळं एकसारखं होतं. पण इथे आम्ही ते नियंत्रण आणू शकतो, त्या कॅटेगरायझेशन करू शकतो. आम्ही विचार करतो ज्या पद्धतीने, तर वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील. मुलांना द्यायची असतील तर फक्त मुलांनाच द्यायची गाडी आपण निर्माण करू. आज बघितलं तर कुटुंबात 1 किंवा 2च मुलं असतात आणि त्या अपघातानंतर त्या कुटुंबावर येणारा जो प्रसंग असतो तो फार कठीण प्रसंग असतो.
मग हा प्रसंगाचा आपण विचार करण्यापूर्वी जर त्याला कोणती गाडी द्यावी हा विचार केला, त्याची काम होण्याची मतलब असतं. तो एवढ्या स्पीडने जायला पाहिजे याचा विचार करण्यापेक्षा तशा पद्धतीची गाडी आपण देऊ शकतो. स्पीडची स्पर्धा करण्यापेक्षा आपण सुरक्षिततेची स्पर्धा आपल्याला करायला पाहिजे. ऑफकोर्स असं नाही आहे की आम्ही स्पीड देऊ शकणार नाही आहोत, आम्ही स्पीड पण देतो. आम्ही लवकरच बिप्टो सिरीज लॉन्च करणार आहोत. बिप्टो म्हणजे स्पीड आलंच, बिबट्या ते स्पीडचं एक द्योतक आहे. हे स्पीड या पेट्रोलच्या गाडीच्या पेक्षाही वेगात जाईल. पण ते सगळ्यांसाठी आहे का? तर ते नाही आहे. त्या लोकांसाठी ते असेल ज्या लोकांना त्या वेगात काम करायचं आहे. पण तरुणांना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना तुम्ही कमी वेगाच्या गाड्या द्याव्यात असं मी आजही इथे सांगेन. त्याच्यासाठी आमची वेगळी सिरीज आहेच जी त्यांचं सगळं काम करेल आणि तेही सुरक्षिततेला प्राधान्य देऊन. नक्कीच एक गमतीदार असं आणखी एक प्रश्न आहे की आपण इलेव्हेच्या गाड्यांची जी नावं ठेवलेली आहेत ती अतिशय आपल्या मालवणी किंवा कोकणला असं आकर्षण करणारी आहेत. जसं आपण कोकोनट पहिल्या गाडीचं ठेवलं, टस्कर, बबली, आणि आता आपण उल्लेख केला की बिबट्या. काय नेमकी अशा संकल्पना, अशी कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात या कन्सेप्ट आल्या ज्या मालवणी, प्रत्येक जनतेला जसं मालवणी किंवा कोकणी आपल्या भाषेचा संपूर्ण जगाला हेवा आहे, तर काय नेमकी त्याची संकल्पना होती? मी BSc झालो 95-96 मध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे भरपूर दरवाजे उघडे होते. त्यावेळेस तर मी तर पहिला होतो आमच्या कॉलेजमध्ये, त्यामुळे तसा काही अडचण नव्हती आणि आहे असा होतं. त्यामुळे मला व्यवसायाची किंवा नोकरीची कधी अडचण नव्हती. पुण्यात गेलो, 3-4-5 महिने राहिलो, पण हे काय आपलं काम नाही म्हटलं. मागे आलो आणि इथेच या मातीत मी माझं स्वतःचं सगळं करिअर घडवलं आहे. त्यामुळे या मातीशी, इथल्या संस्कृतीशी माझी अशी नाळ घट्ट जोडलेली आहे. मग हे असं सगळं असताना आणि आपल्या या मातीत एवढं संतृप्तता असताना आपण दुसऱ्यांना का कॅरी करावं असा तो आमच्या मनात विचार होता. आणि मी, रेवण, माझी बायको आशिष एकदा टेबलवर बसताना काय नाव ठेवायचं, थोडीशी खडाजंगी झाल्यानंतर नाही आपल्याला मालवणीचं नाव ठेवायचं हे फायनल झालं आणि आज ते एवढं लोकप्रिय झालंय. आणि मालवणी ब्रँड म्हणजे सुरुवातीला तर मी ज्यावेळेस विचारलं जायचं इलोयगो म्हटल्यानंतर लोक पहिले जर्मनी, कोरिया, जपान करत चीन करून नाही समजलं. बायकोला काय म्हणून हाक मारतोस, अरे हां. मग ही त्यांची जी रिॲक्शन होती माझा मालवणी, कारण एका गाडीचा ब्रँड मालवणी असेल हेही आम्ही आजपर्यंत विचार करू शकत नव्हतो. आणि आज केवळ इलोयगो हा नाव ठेवल्यामुळे आज आम्हाला एवढी लोकप्रियता मिळालेली आहे. धन्यवाद मालवणी. मालवणी ब्रँड हा शब्द आला म्हणूनच मला आता विचारावं असं वाटलं. म्हणजे इलेव्हच्या माध्यमातून, म्हणजे यापूर्वीच आपली मालवणी 7 समुद्र पार केली, पण ह्या डिजिटल जमान्यामध्ये, सध्याच्या ज्या डिजिटल जमान्यामध्ये ह्या नावाने तर तुम्ही सध्या, म्हणजे आम्ही पण बघतोय अगदी ज्याच्या तोंडावर इलेगो हा शब्द सध्या रुळताना दिसतोय. म्हणूनच आजच्या मला वाटतं ह्या कट्ट्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण आज मालवणी लाईफचे लकी कांबळे आज यांना आपण खास या चर्चेत बोलवलेलं आहे. मला आठवतं आहे की सिंधुदुर्ग लाईव्हने इलेगोच्या ब्रँडचं अगदी जगभरात प्रसारण केल्यानंतर अगदी त्याच पातळीवर अगदी असं वेगळेपणा, हटकेपणा, म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्ह इथल्या घडामोडी जगभरात पोचवतो आहे. पण कोकणातला जो काही वेगळेपणा आहे, कोकणातला जो काही हटकेपणा आहे, कोकणातला जो काही गोडवा आहे तो आपल्या वेगळ्या स्टाईलने, म्हणजे मालवणी स्टाईलने, जसं तुम्ही आज या मालवणी स्टाईलने जसा इलेव्हच्या माध्यमातून जगात हे करते, तसा लकी कांबळे सध्या असं एक कोकणातला एक, आणि तो देखील या इलेव्हच्या प्रेमात पडला आणि आज लकी कांबळे चर्चेमध्ये आहे आपल्या. मला आधी लकी कांबळेला मुद्दा विचारावं असं वाटेल की लकी, तू या इलेव्हच्या प्रेमामध्ये का पडलास? सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि इलेगो या दोघांचेही आभार मानतो की त्यांनी या एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये मला इन्व्हाइट केलं. यूट्यूब हे असं एक माध्यम आहे की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ते जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. जसं आता सिंधुदुर्ग लाईव्ह हे जे चॅनल आहे हे सगळं जग बघतं की कोकणात काय घडामोडी चालू आहेत. आणि इलेगोचा पहिला जो प्रमोशनल व्हिडिओ आहे हा मी सिंधुदुर्ग लाईव्हवर पाहिला
आणि मग मला कळलं की या ठिकाणी हा उद्योग चालतो किंवा हा व्यवसाय चालतो. आणि त्या अनुषंगानं मी इथे येऊन एक लेमन म्हणून मी इथे आलो. मला यांच्या ज्या बाईक्स आहेत त्या आवडल्या. मी काही या इलेगोचा ब्रँड अँबॅसिडर नाही आहे किंवा असं काही नाही. मी ॲज अ कस्टमर म्हणून या ठिकाणी आलो आणि त्याचा मी एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओला आता 1,70,000 एवढे व्ह्यूज आहेत. आणि लोकांची खूप मोठी क्युरियोसिटी होती की नक्की ही बाईक आपल्या कोकणात बनते का. आजपर्यंत आपल्या कोकणातला हापूस आंबा फेमस होता, आपल्या कोकणातले मासे बाहेर जात होते. आज आपल्या कोकणातली गाडी जी आपल्या भूमीत बनते आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि कमेंट म्हणजे यूट्यूबचा जो व्हिडिओ असतो या कमेंटद्वारे प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देत असतो आणि या प्रतिक्रियांमधूनच आपल्याला शिकायला मिळतं की आपण कुठे चुकतोय आणि आपण कुठल्या ट्रॅकवर आहोत. तर बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्न विचारला की नक्की ही बाईक आपल्या सिंधुदुर्गात बनेल का, आणि जर बनत असेल तर तुम्ही इन फ्युचर हा जो तुमचा सेटअप आहे तो तुम्ही दाखवाल का. तर हा माझा प्रश्न राहील तुम्हाला. धन्यवाद मालवणी. पुन्हा एकदा म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्हने आम्हाला जगासमोर आणलं आणि त्याच्यानंतर मालवणी लाईफने साता समुद्रापार नेलं, अर्थात सिंधुदुर्ग लाईव्हने पण नेलंच आहे. हे जॉईंट एफर्ट्स आहेत. आज जो इलेगो दिसतोय हे मालवणी लाईफ आणि सिंधुदुर्ग लाईफचे जॉईंट्स एफर्ट्स आहेत असं मला म्हणायला काहीही कमीपणा नाही आहे. मालवणी लाईफवरचे कॉमेंट्स होते त्या मी रोज वाचत होतो. लोकांना काय वाटतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी एक छान त्या कॉमेंटवर बोलेन. वैभववाडीत एक कुर्ली म्हणून गाव आहे आणि ते धरणात गेलंय आणि त्या गावातली एक भगिनी मालवणी लाईफची व्ह्यूअर आहे. तर त्यांनी एक कॉमेंट केलाय, धन्यवाद इलेगो कुर्ली. त्यांना त्यांची बालपण आठवलं. त्यांनी बालपण त्याच्यात मांडलंय. या धरणात माझं गाव बुडालं, माझं माहेर बुडालं, पण या नावाला इलेगोने कुर्ली या नावाने लोकांपर्यंत आणलं. म्हणजे हे भावनांपर्यंत जोडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी फक्त मालवणी या विषयावर विचार करताना लोकांच्या गरजेची गाडी कशी बनावी याचा विचार आम्ही करत होतो आणि आपल्या मातीतली नावं देऊ. पण एवढ्या लेवलला आपण जाऊ, भावनिक लेवलला जाऊ असं कधीच वाटलं नाही. धन्यवाद पुन्हा एकदा लकी. आता ते बरेचसे कॉमेंट वाचत असताना लक्षात आलं, काही लोकांना वाटत होतं की आपला मालवणी माणूस काही करूच शकत नाही. तर आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की हो, आम्ही करू शकतो आणि तेही एवढं चांगलं. मला अभिमान आहे या सगळ्या माझ्या टीमचा. ऑफकोर्स मीडियाने सुद्धा जो सिंधुदुर्ग लाईव्हने जो सपोर्ट केला आहे तो सपोर्ट पण आहे आणि म्हणून आम्हाला ते बळ पण मिळालं आहे. त्यातले काही उत्तर आम्ही आज देऊ, पण त्या तुमच्या लोकांना जे प्रश्न पडलेले होते त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही योग्य वेळी आमच्या फॅक्टरीमधली एक व्हिजिट आम्ही तुमच्यासाठी अरेंज करू. ऑफकोर्स सिंधुदुर्ग लाईव्हला सुद्धा अरेंज करू. लोकांना कळून दे खरंच आम्ही ही उत्पादनं सावंतवाडीत बनवतोय. आणि योगायोगाने आम्ही आज त्यातलं पहिलं मॉडेल आज लॉन्च केलं. आणि हे बबली जे आहे ते 100% इथेच बनवलेलं आहे आणि ह्या माझ्या टीमने बनवलेलं आहे. याच्यापेक्षा बाहेरचा कोणीच नाही आहे. ओके. नक्कीच ऐकताना पण खूप बरं वाटतंय, कारण इथल्या लोकांना जी जवळची असणारी नावं तुम्ही त्या बाईकला दिलेली आहेत, त्यामुळे अगदी काळजाला हात घालतायत ती नावं. आणि या चर्चेदरम्यान एक जो मुद्दा आला मगाशी, जसं स्नेहलजी म्हणाले की जे ग्राहक आहेत त्यांना अनेक प्रश्न पडलेत आणि त्यातलाच एक मलाही पडलेला असा एक प्रश्न आहे की ही बाईक हाताळायला पण खूप सोपी आहे, वजनाला पण खूप हलकी आहे. कोकण म्हटलं की चढ उतार आले, इथलाही परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. तर ही बाईक तो चढाव काढू शकेल का? जर डबल सीट असेल तर ती कशा पद्धतीने पिकअप घेईल, काय सांगायला? येस. तर आमच्याकडे आता 2 मॉडेल्स आम्ही देतोय. एक कोकोनट, इलेगो कोकोनट, आणि आता बबली. इलेगो कोकोनटपेक्षा बबली उजवी आहे ताकदीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर.
पण इलैगो कोकोनट आमची कुणकेश्वराचा चढाव, कुणकेश्वराच्या मंदिराच्या मागचा चढाव, हा चढाव सांगण्यामागचा भूमिका एवढी आहे, अशीच आहे की हा चढाव सगळ्यांना माहीत आहे. हा चढाव डबल सीट घेऊन जाते आणि डबल सीट घेऊन जाणारी माणसं पण आता इथे आहेत उपस्थित. राकेश आणि त्याची बायको ही बहुधा त्या चढावातनं डबल सीट कोकोनट घेऊन जातात. आता एवढं केल्यानंतर मला नाही वाटत की सिंधुदुर्गात त्याच्यापेक्षा एखादा कठीण चढाव असेल, आणि तो असेल, समजा तो चढत नसेल तर तो चढणारी गाडी देण्याची सुद्धा ताकद माझ्या टेक्निकल टीममध्ये आहे. नक्कीच सर. मगाशी तुम्ही म्हणालात की मालवणी असून सुद्धा, म्हणजे आता प्रत्येक वेळेस आपण मालवणी ब्रँड किंवा मालवणी शब्दांचा उल्लेख करतोय. मी तर असं म्हणेन की मालवणी माणूस मालवणमध्ये कधी तेवढा प्रसिद्ध झाला नाही, तेवढा सक्सेसफुल झाला नाही की जो जगाच्या पाठीवरती झाला. आणि याची आपण अनेक उदाहरणं बघत असतो. परंतु तुम्ही मालवणी असून मालवणमध्येच राहून, म्हणजे सिंधुदुर्गातच राहून तुम्ही हा एक सक्सेसफुल असा एक इव्हेंट केलेला आहे किंवा सक्सेसफुल असे एक ही वस्तू बनवलेली आहे. निश्चितच त्याबद्दल हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. थँक्यू व्हेरी मच. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जेव्हा गाड्या चालवल्या जातात, आपण अनेक आता म्हणजे पूर्वी आपल्या सिंधुदुर्गात जर बघितलं तर कुठेतरी एस टी स्टँडच्या बाहेर एखादी रिक्षा असायची. त्यानंतर हळूहळू आपल्या गावांमध्ये 2 व्हीलर आल्या, हळूहळू 4 व्हीलर आल्या. आज आपण बघतोय प्रत्येक घराच्या दारात 2 तरी मोटरसायकली असतात, एखादी 4 व्हीलर असते. बरोबर. आणि आता त्यात भर पडणार आहे तुमच्या ह्या इलैगो स्कूटरची. असं असताना आपण बघतो सर्व्हिसिंग, त्याचं गाड्यांचं सर्व्हिसिंग जर करायचं झालं तर त्याच्यासाठीची सिस्टीम काय आहे ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ह्या बाकीच्या गाड्या असतात की ज्या पेट्रोलवरती असतात, एखाद्या गाडीचं पेट्रोल समजा मध्ये संपलं तर आपण बघतो कोणाला तरी हात दाखवायचा, अगदी पानाची सुद्धा खोबली करायची आणि पेट्रोल त्यात ओतायचं आणि पुढे वाटेला लागायचं. सगळं केलेलं आहे. तशा पद्धतीने जर असेल तर ही जर इलेक्ट्रिक जर स्कूटरमध्ये जर रस्त्यात बंद पडली तर तुमची काही मोबाईल व्हॅन किंवा इलेक्ट्रिकचं म्हणजे ती चार्ज करण्यासाठी परत काही प्रोव्हिजन असं काही तुम्ही भविष्यात केलेलं आहे का? छान प्रश्न आहे. इलैगोचं सुरू झाल्यानंतर आमचा पहिला प्रयत्न होता, कारण लोकांना पेट्रोलची गाडी चालवायची सवय आहे, इलेक्ट्रिकची नाही. थोडा फरक आहे, तो ॲडजस्ट व्हायला लोकांना वेळ लागणार आहे. पण त्या गाडीला प्रॉब्लेम येणार नाहीत का? तर येणार आहेत, कारण आम्हाला एक वेगळी टेक्नॉलॉजी चालवायची सवय आहे. त्या टेक्नॉलॉजीवरून या टेक्नॉलॉजीकडे यायचं आहे. मग इथे लोकांसमोर अडचणी येणार आहेत हे आम्हाला माहिती होतं. म्हणून सगळ्यात पहिलं आम्ही जिल्ह्यात 20 ते 21 डीलर्स आणि सर्व्हिस सेंटर्स पहिले बांधलेत. त्याचं नियोजन पहिलं केलं. इथे मी गाडी विकली आणि कणकवलीत एखाद्याने घेतली तर तो सर्व्हिसिंगसाठी सावंतवाडीत कधीही येणार नाही आहे. आणि जर तो सर्व्हिसिंगसाठी नाही येणार तर ती गाडी त्याला अडचण करणार आहे. सर्व्हिसिंग म्हणजे फार मोठं काहीतरी नाही आहे, पण ते छोटे छोटे गोष्टीच त्या गाडीचं काम, कार्यक्षमता वाढवतात. आणि म्हणून आम्ही दर 15 किलोमीटरवर डीलर्स आणि त्याचं जाळं निर्माण केलं. त्यातले काही डीलर्स आजच्या कार्यक्रमात होतेच आणि ते हळूहळू तुम्हाला पण दिसतील. त्याच्यामुळे सर्व्हिस सहज मिळेल आणि त्या डीलरकडे एक माणूस नेहमी असा असेल जो कुठेही जाऊन तुम्हाला सर्व्हिस देईल जेव्हा तुम्हाला अडचण आली. ह्याचं आम्ही आधी नियोजन केलं. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही तिथे क्लिअर करण्याचा, काउंटर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्हाला बऱ्यापैकी यश पण मिळालेलं आहे. अजून सुधारणेला बराच वाव आहे. जसं आपण काम करत जाऊ तशी सुधारणा होत जाईल. थोडंसं पुढे जाऊन मी त्याच्यात सांगेन तुम्हाला की आम्ही अशा विचाराने हे सगळं केलं की आज सिंधुदुर्गात प्रत्येकाकडे ऑलमोस्ट 2 व्हीलर्स आहेत, सगळ्यांकडे पेट्रोलच्या गाड्या आहेत. पण पेट्रोलची गाडी जर घरातनं बाहेर पडताना काढायची झाली तर बघावं लागतं खिशात 100 रुपये आहेत का. आणि आज 100 पार पेट्रोल गेलं आहे. येत्या डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत हे पेट्रोल 120, 130, 140 निघून जाणार आहे. मुळात लॉकडाऊनमध्ये कंडिशन अशी आली की बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांचे उद्योग बंद पडले आणि जो काही साठवलेला पैसा होता तो खर्च करत आज लोक जात आहेत. म्हणजे आम्हाला शाळेत असताना शिकवलं गेलेलं की अन्न, वस्त्र, निवारा या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. गेल्या 20 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात त्याच्यात अजून 2 गरजा वाढल्या, मोबाईल आणि गाडी.
मोबाईलचं रिचार्ज नसेल, नेटवर्क नसेल तर आपण डोळे पांगळे होतो, गाडी नसेल तर काहीच काम होत नाही. मग गाडी चालवायची आणि त्यात जर पेट्रोल घालायला पैसे नसतील तर मग आपलं सगळं यंत्रणा अडते. नॉर्मल कोणी माणूस जरी असला ना तरी त्याच्या खिशाला गाडी त्याची 50,000ची असू दे नाही तर लाख रुपयाची असू दे, महिन्याभराला 3,000 रुपयाचा चटका असतो त्या पेट्रोलचा. म्हणजे वर्षभरामध्ये 36,000 ते 40,000 रुपये आपण फक्त पेट्रोलवर जाळत असतो. आणि पेट्रोलवर जाळताना त्याच्यावर मेंटेनन्स येतो परत 10-15 हजाराचा. म्हणजे आपण खरेदी केलेली कुठची पेट्रोलची गाडी जी आहे ती 50,000 ते 80, 1 लाख, 2 लाख, वॉटेवर किती रुपयाची असू शकते, पण ती पोचण्यासाठी आपल्या खिशात 50,000 रुपये लागतात. आणि हा खूप छोटीशी गोष्ट आहे जे खूप कमी लोक ऑब्झर्व करतात की माझा पैसा एवढा जातोय. इलेक्ट्रिक बाईक ही बनताना तशी बनली किंवा ती गाडी आपली अशी आहे की जी तुम्हाला तुमच्या चहाच्या खर्चामध्ये, अगदी आता 10 रुपयात चहा मिळतो, 10 रुपयामध्ये ती तुम्हाला 100 किलोमीटर घेऊन जाईल. आणि मग ती जर सिंधुदुर्गाचा आपण विचार केला तर सिंधुदुर्गात आज घरोघरी किमान 2-2 गाड्या आहेत. आणि त्या 2-2 गाड्यांना खर्च पण डबल आला आहे प्रत्येकाला. मग आपल्याकडे तिसरी गाडी जी आहे ती प्रत्येक घराला पुढच्या काळात घ्यावी लागेल, ती इलेगो घ्यावी लागेल. आणि इलेगो जर घराघरात गेली तर त्याची तेवढी सर्व्हिस चांगली पाहिजे. त्यामुळे जर सिंधुदुर्गातल्या घराघरात गाडी गेली पाहिजे तर त्या प्रत्येकाला जर भविष्यात सर्व्हिस चांगली मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी नेटवर्क चांगलं पाहिजे, त्या डीलर्सचं जाळं चांगलं पाहिजे. आपण आज मोबाईल वापरतोय प्रत्येकजण. मोबाईल कुठे चांगला चालतो? जिथे नेटवर्क चांगलं आहे, त्याचे टॉवर्स चांगले आहेत. म्हणजे जिथे टॉवर चांगला तिथे नेटवर्क चांगलं. आम्ही इलेगोची निर्मिती करताना आणि विस्तार करताना ह्या गोष्टीवर भर दिला. जिथे आम्हाला भविष्यात गाड्या जास्त विकायच्या आहेत, जास्त जाणार आहेत प्रत्येक घराघरात, तिथे सगळ्यात पहिलं त्यांना सर्व्हिस मिळाली पाहिजे. आणि मग गाडीच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे. आणि इलेगो हे आम्ही असं जिव्हाळ्याचा विषय येतो. त्याचा ब्रँड कुठेही खराब होता कामा नये, त्याला उद्या कधी कोणाकडनं नाव पडता कामा नये. त्याच्यामुळे त्याच्या सर्व्हिसवर आम्ही जास्त भर देतोय. मग त्याचं ऑनलाईन आम्ही ठेवलेलं आहे, म्हणजे आमचा डीलरसुद्धा सर्व्हिस देतोय की नाही तो माझ्या ऑफिसमध्ये इथे बसून कळेल, एवढं आम्ही त्याला हायटेक करण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक झाला सर्व्हिसच्या बाबतीत. सर्व्हिसमध्ये भरपूर काम आहे, कारण इथून पुढे जी कंपनी चांगली सर्व्हिस देईल तीच पुढे मोठा ब्रँड होईल. हे साधं तंत्र आहे आणि ते तंत्र सांभाळण्यासाठी, ते तंत्र मोठं करण्यासाठी माझी टीम सक्षम करण्यावर आम्ही पहिला भर दिलेला आहे. म्हणजे पुढे काय होणार आहे याच्या आधी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आता दुसरा एक तुमचा प्रश्न होता की मध्येच बॅटरी संपली तर. बरोबर आहे, पेट्रोल संपलं तर कोणावर दे, थांब माझ्याकडे थोडं दे आणि आपण पुढे जाऊ शकतो. पण इथे काय? इथे 3 पर्याय आहेत. प्रत्येक गाडी सोबत एक चार्जर असतो. जसं आपल्या मोबाईलसोबत एक चार्जर असतो तसं गाडीसोबत एक चार्जर असतो. कुठेही जिथे मोबाईल चार्ज करू शकतो अशा ठिकाणी आपण गाडी चार्ज करून पुढे जाऊ शकतो. पण हे झालं लिमिटेड झालं. मला कुणावर तरी अवलंबून राहायला पाहिजे. याच्यावर आम्ही एक छान संकल्पना डिझाईन केलेली आहे जी हळूहळू आपण अस्तित्वात ती येईल. सगळ्यात मोठी महत्त्वाची गरज असेल ती. पूर्वी बघा आपण गावागावात पेट्रोलच्या बॉटल कधी विकताना बघितलेलं नव्हतं, पण आत्ता आपण बघतोय. जसं मध्ये टेलिफोन बूथ होते, मग PCO होते, पण आता ते दिसत नाही आहेत. ते का दिसत नाही तर मोबाईल आले. पूर्वी पेट्रोलच्या बॉटल का मिळत नव्हत्या? कारण गाड्याच नव्हत्या, त्यामुळे पेट्रोलचा काही प्रश्न नव्हता. आता सुद्धा इलेक्ट्रिक गाड्याच नाही, त्यामुळे चार्जिंगची व्यवस्था नाही आहे. पण ती पुढे आपल्याला निर्माण करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही एक ॲप्लिकेशन बनवायचं फायनल केलेलं आहे. टेक्नॉलॉजी जवळजवळ फायनल झाली आहे, फक्त कधी लॉन्च करायचं तुम्हाला सोबत घेऊन आपण करणारच आहोत. ग्रू एनर्जी, जसं ग्रीन ग्रू सपोर्ट, तसं ग्रू एनर्जी नावाचं एक ॲप्लिकेशन आपलं असेल. त्यात 3 ऑप्शन्स असतील. सगळ्यात पहिला ऑप्शन्स, लोक जसे PCO देत होते, कॉइन बॉक्स देत होते, तसे एक्सटेन्शन बोर्ड देतील. त्याच्यात ती यंत्रणा असेल, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास, वॉटेवर. तसे त्याचे चार्जेस घेतील आणि तुम्हाला ते चार्जिंगचे सोय उपलब्ध करून देतील. दुसरा ऑप्शन असेल, फास्ट चार्जर असतील, म्हणजे थोडं फास्ट तुमची बॅटरी चार्ज करून देईल. आणि तिसरा ऑप्शन असेल, तुम्ही कंपनीकडे एका एक्स्ट्रा स्पेअर बॅटरीचे पैसेच भरून घेतलेले असतील. जे लोक जास्त फिरतात,
ऑफकोर्स सगळ्यांना ती गरज नाही आहे. जे लोक जास्त फिरतात त्यांच्यासाठी ते घेऊन फिरणार नाहीत, त्यांच्यासोबत एक बॅटरी असेल. जेव्हा त्यांना लक्षात येईल अरे आत्ता माझी बॅटरी संपणार आहे, ते आपलं मोबाईल ओपन करतील, मोबाईलमध्ये चेक करतील इथून जवळचं एक्सटेन्शन बोर्डवालं चार्जिंग स्टेशन कुठे आहे, फास्ट चार्जिंग स्टेशन कुठे आहे, किंवा त्यांना बॅटरीज कुठे उपलब्ध असेल. मग ते तिथे जातील. जर त्यांनी तसे पैसे भरलेले असतील किंवा त्यांचं सबस्क्रिप्शन असेल तर ते बॅटरी घेतील आणि आपल्या पुढच्या कामाला निघून जातील. जिथे ती बॅटरी संपेल तिथे तिथल्या स्टेशनला ते सबमिट करतील, परत त्यांना पुन्हा पाहिजे तर उपलब्ध होईल. अशा पद्धतीची एक छान व्यवस्था आम्ही या ठिकाणी निर्माण करून देणार आहोत पुढच्या काही येत्या दिवसामध्ये. ही टेक्नॉलॉजीची आम्ही जोड देतोय. म्हणजे आम्ही फक्त मातीबरोबर जोडलेले नाही आहोत, तर आम्ही मालवणी म्हणत असताना सुद्धा हायटेक सुद्धा आहोत. हे इथे मला विशेष नमूद करावं आवडेल. सर, मॅडमच्याच प्रश्नाला धरून एक माझा प्रश्न आहे की सर्व्हिसिंगचा जो विषय आहे, म्हणजे आता पेट्रोलवरचे जे आपल्या दुचाकी असतात किंवा हे असतात त्या काही ठराविक किलोमीटर झालं की सर्व्हिसिंग करावं लागतं. मग या गाडीची किती किलोमीटरवर किंवा कशी काय सर्व्हिसिंग करावी लागणार? खूप छान प्रश्न विचारला आहे. आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सर्व्हिसिंगची तारीख दिलेली असेल. दरमहा एक सर्व्हिसिंग तुम्ही जवळच्या सर्व्हिसिंग सेंटरवरून करून घेणं बंधनकारक असेल. जर तुम्हाला गॅरंटी वॉरंटी ही हवी असेल ज्या पद्धतीने कंपनीने दिलेली आहे, तर तुम्ही एक सर्व्हिसिंग एकदम माफक दरात ती सर्व्हिसिंग तुम्हाला उपलब्ध असते तुमच्या जवळच्या सर्व्हिसिंग सेंटरवर. ती केल्यामुळे तुमच्या गाडीची कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते आणि अर्थात ते केलात तर तुम्हाला अडचण पण येत नाही. माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे. तुमच्या गाड्या आकर्षक आहेत, मजबूत आहे, मान्य आहे, पण ग्राहक एखादा गाडी घेताना विचार करतो ती कॉस्टची. मार्केटमध्ये ज्या इतर कंपन्या आहेत त्यांची कॉस्टला तुमच्या गाड्यांची कम्पेअर करतात, ती कॉस्ट थोडीशी हाय वाटते. म्हणजे असं का, यामागचं कारण काय सांगाल? छान प्रश्न आहे. आम्हाला सुद्धा सुरुवातीला हा वाटत होता की आपण पण स्वस्त गाड्या द्याव्या, पण आपण कोकणातली भौगोलिक स्थितीचा जर विचार केला तर ती स्वस्त गाड्यांसाठी योग्य नाही आहे. नंबर 1ची गोष्ट. नंबर 2ची गोष्ट, क्वालिटी कॉस्ट का वाढते? आपण कपडा सुद्धा घेत असताना विचार करतोस. जर साधा कपडा असेल तर तो 1-2-4 वेळा घातला की संपून जातो. पण एखाद्या मिलचा ब्रँडेड कपडा आपण घेतो, ज्याला आपण 4 पैसे मोजलेले असतो, तो वर्षानुवर्षेसुद्धा त्याला काही होत नाही. सिमिलरली इथे सुद्धा आम्ही आमच्या प्रॉडक्टची ती काळजी घेतलेली आहे की ती ग्राहकाला नुसती स्वस्त घेताना स्वस्त असू नये. जरी घेताना ती महाग वाटली तर ती त्याला वापरताना स्वस्त असावी. 60, 65, 70 हजारात काही कंपन्या गाड्या विकतायत, पण त्या गाड्या घेतल्यानंतर अडचण आल्यानंतर सोल्युशन आहे का त्याच्यावर? तर ते नाही आहे. त्यामुळे ते तुम्ही 60-70 हजारात घेताना, 80 हजारात घेताना स्वस्त वाटते, 10-20 हजाराचा फरक वाटतो, पण जी क्वालिटी तुम्हाला द्यायला पाहिजे, जी सर्व्हिस त्या गाडीने ती गाडी तुमच्या गरजेची व्हायला पाहिजे, ती तशा पद्धतीने बनण्याची शक्यता कमी आहे. ऑफकोर्स रेट का वाढतो? तर ऑफकोर्स जे स्पेअर्स आम्ही त्याच्यात वापरले, जी टेक्नॉलॉजी आपण वापरली आहे, त्या टेक्नॉलॉजी ते पैसे आहेत. सिमिलरली बॅटरी आम्ही जी वापरली आहे ती अप्रतिम बॅटरी वापरली आहेत. तुम्ही काही व्हायरल हल्ली एक व्हिडिओ झाला होता की एका इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी ब्लास्ट झाली. जसं पूर्वी आपण बघा मोबाईल वापरायचो त्यावेळेस मोबाईलचे बॅटऱ्या ब्लास्ट व्हायचे का? ह्या स्वस्त ज्या गाड्या आहेत या गाड्यामध्ये अशा प्रकारची समस्या भेडसावणारच आहेत आणि आम्हाला अशा प्रकारची कोणतीही गाडी लोकांना द्यायची नाही ज्याच्यात अशी समस्या येईल आणि त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. ऑफकोर्स त्याच्यात खूप बोलता येईल, पण या छोट्या कार्यक्रमात त्याचं एक्सप्लेनेशन देणं थोडंसं कठीण आहे. नक्कीच. आता कॉस्टच्या संदर्भामध्ये भगवानने प्रश्न विचारलेला होता, परंतु आपण बघतो कॉस्ट ही म्हणजे आत्ता तर गाड्यांच्या किमती ज्या आहेत ह्या 1 लाख, 1.25 लाखाच्या घरात झालेल्याच आहेत, म्हणजे 2 व्हीलरच्या ज्या आहेत त्या मानाने बघितलं. परंतु ह्या जे आत्तापर्यंत जे ब्रँड आहेत म्हणजे होंडा म्हणा किंवा इतर हे जे आहेत
त्याला एक लोकांच्या आणि फायनान्शियल ज्या काही हे आहेत त्यांच्यासुद्धा त्यांना एक गॅरंटी आहे की बाबा हे एक विश्वासार्ह हे आहे ब्रँड. आता हा जो तुमचा नवीन ब्रँड तुम्ही काढलेला आहे इलेक्ट्रिक बाईकचा काढलेला आहे, याच्यासाठी फायनान्शियल ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स यांना म्हणजे लोन देण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी असतो. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा गाडी घेतो तेव्हा आपण म्हणजे जनरली असा लोक म्हणतात की मारुतीची गाडी घेतली ना 2-3 वर्षांनी विकायची असेल तर त्याला रिसेल व्हॅल्यू चांगली मिळते, म्हणून मारुतीची गाडी प्रिफर करतात लोक, किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स सगळीकडे मिळतात, स्वस्त मिळतात, त्यामुळे त्यासाठी सुद्धा प्रिफर करतात. त्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या इलेगोच्यासाठीची तुम्ही काय पॉलिसी ठरवलेली आहे का? तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो. स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध असतील म्हणून आम्ही सर्व्हिसिंग सेंटरचं जाळं उभं केलं आहे, त्यामुळे त्या प्रश्नाचा तिथे खारीज होतो. आता पहिला प्रश्न जो आहे फायनान्शियल्स जे आहेत म्हणजे ज्याला जे फायनान्स करतील आपल्या गाड्या आपल्या कस्टमरला, त्याच्यात आम्हाला जिल्हा बँक आम्हाला सगळ्यात पहिली उभी राहिली आमच्यासोबत, आमच्या कस्टमरच्या आमच्या पाठीशी राहिली. आणि जिल्हा बँक जवळजवळ सगळ्या लोकांना आज जिल्ह्यातल्या कर्ज देते ज्यांना गाडी घ्यायची आहे. बरीचशी कर्ज वितरण झालेली आहेत. सोबत DNS बँक डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सुद्धा खूप छान सपोर्ट केलेला आहे. आजही त्याचे मॅनेजर आलेले होते, तर तेही बँक देते. फक्त आता पेट्रोलची गाडी घ्यायची म्हणजे फायनान्स कंपन्या फायनान्स करत होत्या, तशा त्या अजून देत नाही आहेत, पण भविष्यात त्या लवकरच देतील, कारण ही सुरुवात आहे. या सुरुवातीची त्यांना आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा तेही आपली धोरणं तयार करतायत. मला वाटतं पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला तेही त्यांना फायनान्स करताना दिसतील. पण आत्ता जिल्हा बँक आणि DNS बँक सिंधुदुर्गातल्या 2 बँकांकडून मिळून सिंधुदुर्गातल्या जवळजवळ सगळ्या कस्टमरना लोन मिळेल याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. बरोबर. स्नेल, तुला काही बोलायचं असेल तर? त्याच्याही पुढे जाऊन काही पतसंस्था आहेत, व्यापारी महासंघासारखी पतसंस्था आहे, ही सुद्धा त्यांच्या ग्राहकांना आपल्या गाडीसाठी लोन द्यायला तयार आहे. आणि थोडंसं प्रायव्हेट फायनान्सपेक्षा हे खूप स्वस्त आहे. आणि मुळात आम्ही इलेगोच्या रचनेतच अशी एक स्पेस दिलेला आहे की ज्याला कुठची बँक उभी करणार नाही किंवा ज्याच्या खिशात पैसे नाही आहेत असा माणूससुद्धा इलेगो घेऊ शकतो. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की मला सिंधुदुर्गातल्या प्रत्येक घराघरात ही गाडी न्यायची आहे, मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ही गाडी न्यायची आहे, तर त्याच्यासाठी तिसरी यंत्रणा आमची रेडी आहे. आणि मग त्या दृष्टीने आमची हालचाल चालू आहे. नक्कीच महाराष्ट्रात आपली गाडी घराघरात पोहोचू दे अशाच आमच्या शुभेच्छा आहेत. जशा आपल्या पेट्रोलच्या गाड्या आहेत, कुठच्याही गाड्या असू दे, तर त्यांच्या इंजिनला एक वॉरंटी दिली जाते. तर आपला बेस आहे बॅटरी इलेक्ट्रिक बाईकचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येकाला ग्राहकाला प्रश्न जो पडलेला आहे तो आम्हालाही पडलो आहे. 3 वर्ष आपण चांगली वॉरंटी आणि गॅरंटी या बॅटरीला देत आहे, पण त्याच्यानंतर जी ही बॅटरी जर डिस्ट्रॉय झाली तर ती बदलण्याची कशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे? 3 वर्ष आम्ही वॉरंटी देतो, म्हणजे 3 वर्षाचं तर लाईफ आहे का? तर नाही. 3 वर्ष आम्ही त्याची जबाबदारी घेतलेली आहे. 3 वर्षानंतर त्याचं लाईफ आहे. साधारण 5 ते 7 वर्षापर्यंत बॅटरी ती येईल असा आमचा अंदाज आहे. अजून आमची एका टेक्नॉलॉजीवर काम चालू आहे, ती तर आम्ही 5 वर्षाची वॉरंटी देऊ. 3+2 इयर्स अशी म्हणजे 3 इयर्स गॅरंटी प्लस 2 इयर्स वॉरंटी अशा पद्धतीचा आम्ही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आता हे भविष्य आहे अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आहे. आणि जर खराब झाली तर ती नवीन घेता येते, तीही आमच्याकडे उपलब्ध असेल, कारण डे टू डे टेक्नॉलॉजी अपडेट होत आहे आणि होत राहणारच आहे. या बॅटरीसाठी 200 रुपयाचा जो चार्ज आहे तो नेमका कशासाठी आहे? सर्व्हिशिंगसाठी आहे तो बॅटरीसाठी नाही आहे. हे सगळ्या गोष्टीचं सर्व्हिशिंग करायचं आहे तर कोणतरी माणूस तिथे लागणार आहे, तिथे तर रोबोट तर काम करणार नाही. मग जो ते सर्व्हिसिंग करणार त्याच्यासाठी तो रोजगार निर्मिती व्हावी ही त्याच्यामागची भूमिका आहे. आणि जर एखाद्याने काम केलं आणि त्या कामाचं त्याला बक्षीस चांगलं मिळालं तर तो आनंदाने आवडीने करेल. या सगळ्या गोष्टीमध्ये सिंधुदुर्गात एक मोठी रोजगार निर्मिती पण होईल जी सर्व्हिसिंगच्या सेक्टरमध्ये. आणि तो पैसा माझ्याकडे कंपनीकडे येत नाही आहे, तो त्या लोकांपर्यंतच राहील.
हा त्याच्यामागची म्हणजे एक रोजगार निर्मिती होते आणि माझ्यासाठी कोणी काम केलेलं आहे तर त्याचा फायदा देण्यासाठी सिंधुदुर्ग जनता नेहमी तत्पर असतेच, असा तो प्रकार आहे. मी बॅटरीच्या संदर्भात अजून एक प्रश्न, तुम्ही बघा अशी म्हणाला तसं एक सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो की इलेक्ट्रिक बॅटरीचा स्फोट झाला आहे, धूर येतोय. तर तुमच्या बॅटरीला तुम्ही कशा प्रिकॉशन दिल्या आणि कशी सुरक्षा घेतली? आमच्या बॅटरीमध्ये आम्ही जी टेक्नॉलॉजी वापरली आहे, आमचा जो टेक्नॉलॉजी जो पार्टनर आहे तो टेस्लासोबत 10 वर्ष त्यांनी काम केले अमेरिकेमध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकाल आम्ही कोणत्या दर्जाची बॅटरी वापरतो आहे. त्याच्यात कूलिंग सिस्टीम आहे, एक स्पेशल कूलिंग. का बॅटरीचा स्फोट होतो तर लिथियम आयन जेव्हा युटिलाइज होतं तेव्हा त्याची हीट जनरेट होते आणि ती हीट कंट्रोल करण्यासाठी जर कूलिंग टेक्नॉलॉजी नसेल तर ब्लास्ट होतो. हे साधं तंत्र आहे. आता जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्या बॅटरीमध्ये ती टेक्नॉलॉजी वापरलेली आहे का? जर ती गाडी त्या विक्रेत्याने स्वस्तमध्ये विकली असेल तर ही टेक्नॉलॉजी त्याला ॲफोर्डेबल असेल का? या प्रश्नातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. म्हणजे याच्यात मगाशी एका प्रश्नाचं आणखी उत्तर तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. गाडी महाग का? मी म्हणजे ही त्याच्यात तुमची सुरक्षा दडलेली आहे. अजून बरेच सुरक्षेचे मुद्दे आहेत जे सांगू शकतो. जर तुम्ही गाडी कुठे गेलात तर ती कुठपर्यंत कुठे आहे हेही तुम्हाला कळेल. त्याच्याबरोबर तुमची बॅटरी किती चार्ज आहे हे तुमच्या मोबाईलवर कळेल. तुम्ही मोबाईल ओपन केलात की तुम्हाला ही सगळी टेक्नॉलॉजी आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. जर गाडी एखाद्याने घेतली तर त्याला ती कळते. म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये त्याला कळेल माझी गाडी कुठे आणि काय करते. हेच महाग असण्याचं एक कारण आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात स्पष्टीकरण देईन. 200 रुपये का? काय होतं आहे की गेली कित्येक वर्ष आपण सगळेजण पेट्रोलच्या गाड्या वापरतो आहे. त्या सगळ्या गाड्या जेव्हा घेतो ना तेव्हा आपण त्याचे फीचर्स बघतो आणि प्रत्येक गाडीचं 80 किलोमीटर, 100 किलोमीटर, 120 किलोमीटर असं मायलेज दिलेलं असतं. एक 5 ते 10% लोक असतील जे गाडी घेतल्यानंतर सर्व्हिसिंग करतात. अदरवाईज त्याच्यातलं ऑइल काळं कुळकुळीत पडेपर्यंत कोणी त्या गाडीला सर्व्हिसिंगसाठी नेत नाही. खिशाला खर्च पडेल म्हणून त्या गाडीकडे लक्ष देत नाही. आज कोणीही कुठच्याही गाडीला कितीही जरी मायलेज सांगितलं तरी कुठचीही गाडी 30-40च्या पुढे ॲव्हरेज देत नाही. आपण इलेगो करताना काही नियम घातले स्वतःला आणि आपल्या ग्राहकांना. तुम्ही गाडी का सर्व्हिसिंगला न्यायला पाहिजे तर त्या गाडीचे फीचर्स आहेत, त्या गाडीची जी क्वालिटी दिली आहे. इलेगो ही एकमेव गाडी आहे जी 3 वर्षाची बॅटरी आणि मोटरची गॅरंटी देते. मार्केटमधल्या इतर ब्रँड्समध्ये ती फॅसिलिटी नाही आहे. आणि जर तुम्हाला 3 वर्षाची गॅरंटी जर अनुभवायची असेल, त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर ती गाडी सर्व्हिसला येणं कंपल्सरी गरजेचं आहे. मुळात इलेक्ट्रिक गाडीतला जीव काय आहे तर बॅटरी आणि मोटर. तीच जर व्यवस्थित आहे की नाही आहे, त्याचे इतर फीचर्स काम करत आहेत की नाही आहे. म्हणजे आम्हालासुद्धा त्यावरती बऱ्याच जणांनी विचारलं की काय गरज आहे, आम्ही कशाला सर्व्हिसिंग करायची. तर एक शिस्त लागावी. मुळात बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जर मुंबईत प्रवास केला असेल तर मुंबईतल्या लोकांना लोकलमध्ये घुसून प्रवास करायची सवय असते. आता मी स्वतः गेली 12-13 वर्ष मुंबईत राहतो आहे. माझा अनुभव तोच आहे की सकाळच्या त्या ट्रेन्स पकडायच्या किंवा संध्याकाळच्या ट्रेन्सनं बाहेर पडायचं म्हणजे कधीकधी फुकटची मसाज ॲटोमॅटिक होते. म्हणजे ती शिस्त कोणी लावली? मुंबईकरांना शिस्त नव्हती का? तर ती शिस्त लावली मेट्रोने. ज्या वेळेला मेट्रो चालू झाली त्यावेळेला तिकीट काढल्याशिवाय आत यायचं नाही, रांगेत उभं राहिल्याशिवाय आत जायचं नाही, दरवाजा बंद झाल्यानंतर कोणालाही बाहेर काही नाही. ह्याचा बराचसा फरक पडला. त्या प्रवास सुखकर झाला आणि लोकांना शिस्त लागली. आम्ही त्या सर्व्हिसिंगच्या माध्यमातून एक शिस्त लावतो आहे की तुम्हाला घेतलेल्या गाडीला लाँग टाईम चाललं पाहिजे, त्याचे फीचर्स चांगले तुम्हाला मिळायला पाहिजे. कसं आहे, कोणाकडे पैसे पडलेले नाही आहेत. तो त्याच्या कष्टाने मेहनतीने लोन करून कशाही पद्धतीने ती गाडी घेतो आणि ती घेतल्यानंतर जर ती लाँग टाईम चालली पाहिजे, त्याचे चांगले फायदे त्याला मिळायला पाहिजे. तर ही खूप छोटी गोष्ट आहे की जर त्यांनी ती महिन्याला मेंटेनन्स केली तर तो ती लाँग टाईममध्ये चालवू शकतो. आपण मोबाईल घेतो, मोबाईलला चांगला स्क्रीन गार्ड वापरतो, तो खराब झाला तर तसाच ठेवतो का नवीन घेतो? मग मोबाईलच्या बाबतीत हे पण इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत तेच असावं.
म्हणजेच आपल्या गाडीची सुरक्षा ही त्याच्या मेंटेनन्सवरच अवलंबून असेल आणि ती जर मेंटेनन्स केला तर तुम्हाला अडचण फ्री प्रवास अनुभवायला मिळेल, सुखकर प्रवास अनुभवायला मिळेल. साधा नियम आहे, तो लोकांनी पाळावा. नक्कीच स्क्रीन गार्डच्या मोबाईलच्या स्क्रीन गार्डच्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जसा मोबाईल घेतल्यानंतर सुरक्षिततेसाठी आपण स्क्रीन गार्ड वापरतो, तर मोबाईलला लूक देण्यासाठी लोक स्वतः त्याला फ्लिप कवर पण घालतात, वेगवेगळ्या कवर पण घालतात. तर आपलं एक वैशिष्ट्य आहे की बाकीच्या सगळ्या गाड्या आहेत कंपन्यांच्या, विविध कंपन्यांच्या, त्यांना जे स्टिकरिंग केलं जातं ते इनबिल्ड असतं, पण आपण रेडियमचा वापर केला आहे. काय त्यामागची नेमकी आपली भावना आणि लूक देण्याचा हा प्रयत्न? हां, येस, रेडियमचा सुरुवातीला आम्ही केला होता कारण काय लोकांना आवडेल हेही आमचं त्याच्यामागे एक तपासणं होतं. पण आता आम्ही इनबिल्ड करतो आहे सगळं. ते ऑफकोर्स त्याच्यातही रेडियम आहे, पण ते इनबिल्ड आम्ही आता केलं आहे. मग इथून पुढे आमचं जे येणार आहे, जे फायनल प्रॉडक्ट्स जे आम्ही आहेत ते त्या पद्धतीने करतो. काय सुरुवातीला आम्हाला ते अडचणीचं होत होतं कारण एवढ्या मोठ्या लेवलला प्रोडक्शन नव्हतं. मग आता आम्ही मास प्रोडक्शनला आलो आहे, त्यामुळे ते शक्य झालं आहे आणि त्याची क्वालिटी पण इम्प्रूव्ड आहे. तुम्हाला आता बबलीमध्ये बघितल्यानंतर लक्षात आली असेल की त्याची इम्प्रूव्ड क्वालिटी म्हणजे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीला साजेशी अजून त्याच्यापेक्षा कुठचाही झगमगाट न करता अगदी मोजकेच आपले लोगो आणि डिसेंट अशा प्रकारचं लुक आपण दिलं आहे. हे पुढचं आपली वाटचाल कशा पद्धतीने राहील? म्हणजे गाडीच्या बाबतीत विचार. नक्कीच गाडीची जी आपली डिझाईन आहे, बबली आज सगळ्यांना पुरून उरणार अशा प्रकारची आजची आपल्याला डिझाईन लॉन्चिंगच्या वेळी पाहायला मिळाली. तर पुढची आगामी सुद्धा आपली बिबट्या येते, तर काय नेमकं त्यापूर्वी कोकम येईल. येस, कोकमच्या पूर्वी झिला येईल. झिला एक वेगळ्या अँगलमध्ये जाईल, म्हणजे जे वेस्पा टाईपमध्ये ज्या लोकांना आवडत आहेत त्याच्यात झिलामध्ये 2 प्रकार आपले येतील, एक झिला आणि झिला प्रो अशा 2 गाड्या येतील. त्याच्यानंतर येईल कोकम. कोकम म्हणजे जसं आपण कोकमला मजबूत म्हणतो तशी ती कोकम मजबूत असेल, वजन घेण्यासाठी, चढाव चढण्यासाठी, लूकमध्ये दणकट असेल ती आणि बबलीपेक्षाही खूप ॲडव्हान्स असेल ताकदीने. ते एक झालं. त्याच्यानंतर मी बिप्टोमध्ये खूप जबरदस्त कामगिरी करू असं मला वाटतं कारण माझा तेवढा विश्वास माझ्या टीमवर आत्ता आहे आणि ते ज्या पद्धतीचं काम करत आहेत. तर बिप्टोमध्ये आमची जी सिरीज असेल त्यांच्या ते नाव अजून फायनल केले नाहीत, 1, 2, 3 काय करायचे नाही केलेलं आहे, पण बिप्टो सिरीज वेगासाठी जे लोक जास्त फिरतात, ज्यांना अंतर कवर करायचं आहे लवकर आणि जास्त करायचं आहे, त्या लोकांसाठी बिप्टोमध्ये खूप छान कामगिरी आपण करू. 3 व्हीलरमध्ये टस्कर, वांगड आहे किंवा अजून एक बायगो म्हणून जे अगदी हँडिकॅप लोकांसाठी जी गाडी आहे ती त्याच्यात काम करेल. त्याच्यापेक्षा बरोबरच आम्हाला जी आणखी एक मागणी आलेली आहे ती म्हणजे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना, नगरपंचायतींना, नगरपालिकांना कचरा वाहतुकीसाठी गाड्या, तर त्याच्यावरच सुद्धा आम्ही काम सुरू केलेलं आहे. ते सुद्धा आमचं काम खूप लोकांना आवडेल आणि लोकांच्या उपयोगाचे होईल असं मला वाटतं. ह्या 3 व्हीलरमध्ये. 4 व्हीलरमध्ये आम्ही डम्पिंग छोटं 1 टनपर्यंतचा आम्ही विचार करतो आहे. ऑफकोर्स खूप अजून प्रायमरी लेवलला आहे, पण तीसुद्धा सिरीज आमची लोकांना आवडेल. अजून कारपर्यंत गेलेलो नाही आहोत, पण इथपर्यंतचं आमचं नियोजन जवळजवळ फायनल आहे. ऑफकोर्स सिंधुदुर्गवासियांचा सपोर्ट, त्यांचा मानसिक पाठिंबा, कणखर मानसिक पाठिंबासुद्धा त्याच्यासाठी तितकाच गरजेचा आहे. नक्कीच सर, इलेगोची बाईक बघितल्यानंतर प्रत्येकाला ती घ्यावीशी वाटते, मात्र काही वेळा काय होतं की इच्छा असतानासुद्धा आर्थिक चणचण असल्यामुळे ती घेता येत नाही किंवा इच्छा असूनही ही सगळ्या गोष्टी राहून जातात. तर लोनची प्रोसिजर मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला, तर काही बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये ही प्रोसिजर आहे, तर ही नेमकी प्रोसिजर कशी असणार आहे आणि ज्यांना इच्छा असणार आहे की ही बाईक आपल्या दारात उभी करावी तर त्यांना ती कशी मिळणार आहे? तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप छान आणि मार्मिक आहे. तर मी सुद्धा एका छोट्या वर्गातनं चालू आहे, आर्थिक गटातनं चालू आहे. असं नाही आहे की आमच्याकडे सगळं काही होतं. आणि जेव्हा तुमच्याकडे काही नसतं आणि तुम्हाला झगडावं लागतं तेव्हा त्याचे कष्ट मला माहीत आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिला त्या 85% लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांना आज गाडी घेणं कठीण आहे.
तर ते लोकंसुद्धा आपली गाडी घेऊ शकतात, ते सक्षम होऊ शकतात. अशा प्रकारची एक छान योजना आम्ही निर्माण केलेली आहे आणि त्याला बँकासुद्धा सपोर्ट करतायत. 2,000 रुपये या छोट्याशा रकमेतनं तुम्ही गाडी कमवू शकता. हा शब्द लक्षात घ्या, कमवू शकता. अर्थात कमवायचं म्हणजे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. कसे कष्ट घ्यायचे त्याच्यासाठी आमची अख्खी टीम, मार्केटिंगची टीम तुमच्या मागे उभी आहे. सेल्स मॅनेजरची टीम उभी आहे. तुम्ही सिंधूर लाईव्हला जाहिरात चालवताय सेल्स मॅनेजरची मेगा भरती म्हणून. त्याच्यातनं आम्ही एक छान फळी तयार केली आहे जी ज्याला गाडी घ्यायची इच्छा आहे अशा व्यक्तीच्या मागे उभी राहील आणि त्याला गाडी घेतल्याशिवाय सोडणार नाही, त्याला घेण्यासाठी सक्षम केल्याशिवाय सोडणार नाही. अशा प्रकारची एक छान आम्ही योजना केलेली आहेत. ज्यांना अशा पद्धतीने गाडी घ्यायची इच्छा असेल त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा किंवा जवळच्या एखाद्या शोरूमशी, डीलरशी संपर्क साधावा. त्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य आमच्याकडनं केलं जाईल. सरांनी म्हटलं तसं की आपण त्याच्यासाठी अशी टीम उभी केलेली आहे. बघा ना, शाळेत आपल्याला सगळ्यात पहिली कुठची गोष्ट शिकवली गेलेली की एक काठी मोडते, पण तिथेच जर आपल्याकडे मोळी असेल तर ती तुटत नाही. आपण एक टीमवर्क तयार केलं आहे. आज जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल पण तुमची फायनान्शियल स्टेज चांगली नसेल तर तुम्ही 3-4 हजाराचा पेट्रोल खर्च करतच होता ना. त्या 3-4 हजारच्या पेट्रोल खर्चातले 2,000 रुपये कंपनीकडे बुकिंगमध्ये द्या आणि मग आपली टीम त्याला हेल्प करते. त्या 2,000तनं त्याच्या 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या गाडीपर्यंत कसं जायचं. ऑफकोर्स त्यासाठीची मेहनत आहे. मग त्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे, त्याला त्याच्यासाठी काय काय मदत लागणार. आपण ह्याच्यात एक खूप छान पद्धत करतो की नॉर्मली गाडी फोटोमध्ये दाखवली जाते कुठची, आपण गाडीची डेमो देतो. आम्ही आपल्या प्रत्येक डीलर्सकडे, आपण आपल्या प्रत्येक ऑफिसेसमध्ये गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत. डेमो घ्या, गाडी चालवा आणि मग गाडी बुक करा. म्हणजे ज्याला तशाही पद्धतीने गाडी खरेदी करायची, म्हणजे ज्याच्याकडे न फुल पेमेंट आहे गाडी घेण्याचं, न ज्याच्याकडे डाऊन पेमेंट आहे. अगदी कॉलेजचे स्टुडंट्स असतात की ज्यांच्याकडे 15,000 असले तरी त्यांना कुठची बँक उभी नाही करतील, अशी लोकंसुद्धा आपल्याकडे गाडी घेतील. अशा पद्धतीची एक योजना आपण छान बुकिंग सिस्टीममधनं केलेली आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन की ज्यांना खरंच इच्छा आहे की माझं बँकिंग चांगलं नाही आहे, मला कुठची बँक उभी नाही करू शकत किंवा माझ्याकडे फायनान्शियली कॅपॅसिटी नाही आहे फुल कॅश करण्याची, असा माणूस बुकिंग सिस्टीममध्ये आपल्याबरोबर काम करून इझिली गाडी घेऊ शकतो. फक्त काम करण्याची जिद्द त्याच्यात असावी. त्याच्यात आम्ही सगळ्यात महत्त्वाचं केलं आहे, आम्ही बांद्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं फुल एअर कंडिशन्ड ट्रेनिंग सेंटर उभं केलं आहे. मी घ्यायची आहे हे सगळं झालं, मी 2,000 रुपये भरले, पण कशी ते 5-10 मिनटात शिकण्या एवढं सोपं आहे का? तर नाही. तर त्या लोकांना आम्ही ट्रेन करण्यासाठीची एक जबरदस्त यंत्रणा उभी केली आहे जी क्रांतिकारी आहे. निश्चित त्यांना सेल्स मॅनेजरची सपोर्ट दिला आहे. येस, सेल्स मॅनेजर हा वेगळं पद आम्ही निर्माण केलं आहे आणि त्या लोकांना सपोर्ट करतं ज्यांना गाडी घ्यायची आहे पण मी आर्थिक सक्षम नाही आहे. मी त्या 85% लोकांसाठी काम करतो आहे जे सक्षम नाही आहेत. कारण जरी ते सक्षम नसले तरी ते महिन्याला 3,000 ते 4,000 रुपये पेट्रोलवर संपवत आहेत. ऑफकोर्स याच्यामुळे देशाचं नुकसान होतंच, त्यांचंही नुकसान होतंच. मग या सगळ्या गोष्टीत एक छान क्रांतिकारी पाऊल आपण टाकलेलं आहे आणि त्याचा निश्चित पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल. नक्कीच आज इलेगोच्या माध्यमातून आपली इलेक्ट्रिक बाईक घराघरात पोचते. अगदी महाराष्ट्रात सुद्धा पोचण्याच्या जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे की ज्या पेट्रोलच्या बाईक आहेत किंवा अन्य बाईक आहेत त्यांना एक लाईफ आहे की एक 10-15 वर्ष ही गाड्या चालणार आहेत. आपण बॅटरी वॉरंटी 3 वर्ष देतो. तर हा सुद्धा एक प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे की इलेक्ट्रिक बाईकची नेमकी लाईफ काय असेल, किती वर्ष ही आपल्याला बाईक साथ देईल, काय सांगाल? आता पेट्रोलच्या गाडीचं लाईफ कशावरनं ठरवलं जातं तर गव्हर्नमेंटने 15 वर्षानंतर ते स्क्रॅप करायचं म्हणून आपण ते 15 वर्षाचं ठरवलं होतं. पण खरंच 5-7 वर्ष 10 वर्ष आपण गाडी पेट्रोलची वापरतो का? सगळेजण नाही वापरत. पण आपली 3 वर्ष वापरणार आहे तर निश्चित झालं. साधारण 6 ते 7 वर्ष 8 वर्ष ती गाडी तुम्ही व्यवस्थित वापरू शकता असं मला वाटतं. ऑफकोर्स चेशीला तर काहीच होणार नाही आहे, परत ते चेंज करा आणि ते वापरा. पण मला वाटतं की 2 ते 3 वर्षानंतर
तुम्ही आमचं ॲडव्हान्स मॉडेलच घ्याल. आपण मोबाईलचं नाही वापरत ना, मोबाईलचं लाईफ पण 7-8 वर्ष 10 वर्षे असतं, पण कुठे वापरतो आपण 2-3 वर्षात बदलतो. तसंच तुम्ही बदलाल असं मला वाटतं आहे, पण आमच्या गाडीचं लाईफ आहे, पण ॲडव्हान्स गोष्टी आपण आल्यानंतर कदाचित त्याच्यावर ओव्हरकम करू. खरं तर सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमचे हे प्रश्न होते, मात्र हे सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमचे प्रश्न नव्हते, तर लोकांच्या मनातले प्रश्न होते आणि ते आम्ही तुम्हाला विचारत होतो. मला असं वाटते की त्या प्रत्येक प्रश्नाचं अगदी तुम्ही उत्तरं दिलेली आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे आता मी प्रश्न नाही विचारणार, आता अगदी कट्ट्याची शेवटला मी जातो आहे आणि लोकांचे जे प्रश्न होते ते आम्ही आता विचारले, पण आता लोकांची उत्सुकता पण असते, जसं आत्ता तुम्ही अपडेट होणार असं सांगितलं. त्यामुळे आज हा बबलीच्या निमित्ताने कट्टा होता. आता नेक्स्ट कट्टा जेव्हा येईल तेव्हा नक्कीच त्यामुळे लोकांमध्ये पण ती उत्सुकता आहे की आता इलेगो पुढचा ब्रँड काय घेऊन येईल आणि तो कट्टा कसा असेल आणि त्या कट्ट्यामधले प्रश्न नक्की लोकांचेच असतील, ते आम्ही तुम्हाला विचारू. पण उत्सुकता आहे लोकांना की आता नेक्स्ट कट्ट्यामध्ये कोणता ब्रँड तुमचा लॉन्च होईल. मगाशी म्हणाल्याप्रमाणे कोकम आपण लॉन्च करतोच आहोत. कोकमनंतर झिला येईल, झिला कोकम एकाच वेळी साधारण येतील. अजून 1-2 छोटे छोटे मॉडेल्स आहेत जे विशिष्ट लोकांसाठी आपण केले, कॉलेजच्या मुलांसाठी असतील, शाळेतल्या मुलांसाठीच असतील, तेही करतो आहे. पण बिप्टो सिरीजकडे आमचं सगळ्यात जास्त आकर्षण असेल किंवा लोकांना बिप्टो म्हणजे वेगाचं आकर्षण ज्या लोकांना आहे, या लोकांसाठी बिप्टो सिरीज आपण लवकरच आणण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमची टेक्निकल टीम कामाला लागलेली आहे. जसं मगाशी आता सर म्हणाले होते की जे सगळे प्रश्न आत्तापर्यंत अनेकांना पडले होते इलेक्ट्रिक बाईक संदर्भात इलेगोच्या, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आमच्या प्रेक्षकांना मिळालीच असतील. आणि यापुढे नेमकं काय होणार आहे, म्हणजे इलेगो अजून आम्हाला काय देणार आहे तुमच्या माध्यमातून, त्याचीही एक उत्सुकता आता लोकांना लागली आणि लवकरात लवकर बबलीसारखे असंख्य ब्रँड तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. तर या सगळ्यासाठी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी टीम सिंधुदुर्ग लाईव्हकडून आपणाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर धन्यवाद. ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासह इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया एका वेगळ्या विषयासह. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.